नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुझ्या होम ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत मसाला पापड कसा तयार करायचा घरच्या घरी। त्यासाठी मी इथे एक काकडी घेतलेली आहे चिरून, एक कांदा आणि एक टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि बारीक सेव घेतलेली आहे आणि 2 पापड पण घेतलेले आहेत। चला आता सुरू करू आपल्या रेसिपीला। पापड भाजून घेण्यासाठी मी इथे लावून घेते गॅस। गॅसवर ठेवते पॅन 2 मिनिटं गरम होऊ देते। त्यानंतर त्यावर पॅन गरम होईपर्यंत आपण या पापडला असं मस्त लगे तेल लावून घेणार, कारण तेल लावल्यामुळे आपल्याला तळलेल्या पापडपेक्षाही भारी ही चव लागू शकते। याला मस्त लगे असं सगळीकडून लावून घ्यायचं ब्रशनं। आपला पॅन पण तपलेला आहे, आता त्यावर टाकून देऊ पापड। आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ। आपला पापड पण असा मस्त लगी भाजून झालेला आहे। आता त्यावर टाकून द्यायचा कांदा, टाकल्यानंतर त्यावर टाकून द्यायचे टोमॅटो, टाकल्यानंतर द्यायची कोथिंबीर, टाकल्यानंतर त्यावर टाकून द्यायची लाल तिखट आणि थोडा चाट मसाला पण टाकून द्यायचा। यावर चाट मसाला टाकून झाल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायची बारीक शेव। पाहू शकता तुम्ही आपला हॉटेल स्टाईल मस्त लगे कुरकुरीत मसाला पापड 5 मिनिटात तयार करून झालेला आहे। जर म्हणत असाल तुम्हाला स्वयंपाक येत नाही तर त्यांच्यासाठी एकदा हे मसाला पापड खाऊ घाला। पाहू शकता आपला झटपट मसाला पापड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।